पहा काही गणित मी या ठिकाणी लिहिलेली आहे, जी सोपी आहे ती तुम्हाला सोडवायची, म्हणून मी मुद्दाम अशी एवढी लिहिली. हे बघा, हा काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 9 आणि 12 आहेत. हे बघा, हा काटकोन त्रिकोण आहे की नाही, हे काटकोनाच्या कडेचे जे दोन बाजू आहेत ना, या दोन, यांना काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात. कोणत्या बाजू म्हणतात? काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात. बरोबर. ह्या दोन बाजू किती दिल्यात? 9 आणि 12. ह्या दोन दिल्या. काय काढायचं सांगितलं? कर्ण. म्हणजे तुम्हाला क्लिअर कट सांगितले. मग काटकोन पहिली ओळी ना, त्रिकोण PQR काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयाने PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग, हे असंच राहील. 9 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग, 9 चा वर्ग 9 9 81, 12 चा वर्ग 12 गुणिले 12 144, 81 अधिक 144 225. वर्ग नकोय, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. हा कोणाचा वर्ग आहे? 15चा. संपलं. सेमी शब्द म्हणून 15 सेमी. हे गणित समजलं? एकदम सिंपल. सोडवायचे तुम्हाला ते. हे गणित ते पण तुम्हाला सोडवायचे. काही वेळापूर्वी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये हे सेम गणित बघा, 30 60 90 आहे. मग तुम्हाला हा दिलेला AC तुम्हाला काढायला सांगितलंय. AB वर BC काढा. मग बघा, हा 90, मापकोन B 90, मापकोन A 30, मापकोन C 60, त्रिकोण ABC 30 60 90 चा त्रिकोण आहे. 30 60 90 च्या प्रमेयाने बरोबर आहे का? 30 कोणासमोरची बाजू BC बरोबर 1/2 असतो बघा, गुणिले कर्ण 14, 1/2 गुणिले 14 म्हणजे 7. 7 कोणासमोरची बाजू AB बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण AC, वर्गमुळात 3/2 गुणिले 14, 2 7 14, 7 वर्गमुळात 3. हे बी सोपं गणित आहे. अशा प्रकारची गणित सोडून घेतलेत आपण, तुम्हाला सोडवायला पण दिलेत. आता हे महत्वाचं गणित, भूमिती मध्याचा प्रमेय जो झाला आपला, समोरासमोर काटकोन आलं की 2 प्रमेय आठवले पाहिजे. काटकोन त्रिकोणाची समरूपता म्हणजे 1 2 आणि हा त्रिकोण, 3 त्रिकोण समरूप असतात. आणि दुसऱ्या भूमितीमध्ये म्हणजे मधल्याचा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार. त्रिकोण PQR मध्ये कोण PQR 90 दिलाय, हा लंब दिलाय म्हणजे आलं PN 9 दिलाय बघा, हा PN 9 हा तुकडा दिलाय, NR 16 म्हणजे हा तुकडा दिलाय. मग हा तुकडा गुणिले हा तुकडा बरोबर कोण असतो? याचा वर्ग असतो. मग त्रिकोण PQR मध्ये मापकोन Q 90, QN लंब PR, म्हणून हा भूमितीमध्ये होईल. QN चा वर्ग बरोबर PN गुणिले तुकड्यांचा गुणाकार, आणि कारण लिहायचं भूमिती मध्याच्या प्रमेयाने. भूमिती मध्याच्या प्रमेयाने किमती भरा. ही PN किती दिले? 9 आणि ही दिले 16. 16 9 9 चौक 36 9 सॉरी 9 सक 54 4 1 5 16 9 144. सॉरी, कळतंय का? दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन वर्ग निघून जाईल. एकक दिलेलं नाहीये म्हणून मी तर एकक शब्द लिहिला. भूमितीमध्ये प्रमेय काढला का? अतिशय साधा, सोपा आणि सुटसुटीत. समजा सेम गणित घेतो बघा मी. असं घेतलं, हे 16 घेतलं, हा 5 घेतला. सांगा काय होईल बरं? त्रिकोण ABC मध्ये कोणता आहे? B, आणि हा BD लंब AC होईल. हा सांगा, भूमितीमध्ये प्रमेय काय होईल? BD चा वर्ग कोणाचा गुणाकार? 2 तुकड्यांचा गुणाकार, AD गुणिले DC, 16 आणि 5 80. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन हे BD इथं वर्गमूळ निघून गेलं, हे वर्गमुळात गेलं.
आता हा 1685 म्हणजे बाहेर कोण येईल 16 गुणिले 5 हा 4चा वर्ग 4चा वर्गमुळे मग वर्गमुळात फक्त 5 राहील. फोड कळली का? वर्गमुळात 80 म्हणजे 1685 16 बाहेर आला तर 4 झाले 4चा वर्ग येतो राहिला 5. अशा पद्धतीने तुम्ही हे गणित सोडू शकता. मला असं वाटतं भूमितीमध्ये प्रमेय तुम्हाला समजला असेल. आता पायथागोरसचा जो प्रमेय आहे त्याचा व्यत्यास कसा वापरायचा बघा. त्रिकोणी एलिमेंट मध्ये एल दिलाय 5 एम दिलाय 13 आणि एन दिलाय 12. आता असं जर असेल समजा त्रिकोण मोठी बाजू कुठे बघा 13 असेल समजा ही 12 आणि ही 5 पुन्हा म्हणजे मोठी बाजू 13 म्हणजे ती एम म्हटलंय. ही एम आहे म्हणजे तिच्या समोरचा कोण एम असणार आहे. हा एन आहे 12 म्हणजे समोरचा एन असेल आणि हा एल असेल. शक्यतो त्रिकोणामध्ये जो शिरोबिंदू असतो ना कॅपिटल त्याची समोरची बाजू स्मॉल असते. म्हणजे कॅपिटल एन आहे ना तर समोरच्या बाजूला स्मॉल एन म्हणतात. कॅपिटल एल आहे ना समोरच्या बाजूला स्मॉल एल म्हणतात. कॅपिटल एम आहे त्याला स्मॉल एम म्हणतात. हे एल एम एन दिलेत बघा असे 3 बाजू. तर तो हा काटकोन त्रिकोण आहे का नाही ते ठरवा म्हटलं. ज्यावेळेस आपल्याला विचारतात ते काटकोन त्रिकोण आहे की नाही ठरवा. काटकोन त्रिकोण दाखवायचा म्हणजे व्यत्यास झाला पायथागोरस प्रमेयाचा. मग काय करायचं माहिती आहे का तिन्ही बाजू आहेत ना एल आहे बघा एल बरोबर 5 आहे की नाही. एल बरोबर 5 एम बरोबर 13 आणि एन बरोबर 12 या खाली गेल्या तिघांचे पण वर्ग करायचे. 5चा वर्ग 5 गुणिले 5 5 5 25 13चा वर्ग 13 गुणिले 13 169 12चा वर्ग 12 गुणिले 12 144 एनचा वर्ग 25 यमाचा वर्ग 169 एनचा वर्ग 144. मी काय केलं तिन्ही बाजू लिहिल्या त्या तिन्ही बाजूंचे वर्ग केले बरोबर. आता काय करायचंय यातली मोठी बाजू 169 आहे लहान बाजू आहे 2 बरोबर का. मोठ्या बाजूचा वर्ग आहे त्याच्या कळतं कोण लहान कोण मोठं. हे 2 लहान आहेत बघा. जे 2 छोटे आहेत ना त्यांची बेरीज करायची बघा. एल वर्ग अधिक एन वर्ग डाव्यांची बेरीज सांगा. एल वर्ग किती आहे 25 आणि हे किती 144. लहान आहे दोघं घेतले लहान आहे दोघं. त्या दोघांची बेरीज येते 169 करून बघा. आली का तिसरी इतकी कोण 169 एम वर्ग. झालं का बघा बरं का. लहान दोघांची वर्गांची बेरीज किमती भरल्या मोठ्या इतकी आली. एल वर्ग अधिक एन वर्ग बरोबर एम वर्ग. आला ना पायथागोरस. मी तुम्हाला पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाने त्रिकोण एल एम एन हा काटकोन त्रिकोण आहे. आणि कोणता कोण काटकोन होईल. ही बाजू आहे बघा मोठी बाजू 13 त्या समोर किती एम बाजू आहे म्हणजे त्याच्या समोरचा कोण एम असणार आहे म्हणजे कोण एम बरोबर 90 अंश. परत पहा 3 बाजू दिलेल्या होत्या एल वर्ग एम वर्ग एन वर्ग लिहिलं. एल वर्ग अधिक एन वर्ग बरोबर किती भरल्या असं आलं. पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाने काटकोन त्रिकोण आहे. समजा ही बेरीज 168 आली असती. किती आली असती समजा ही 168 आली असती समजा अशी तर मी लगेच उभी रेघ असती बरोबर नाही. एल वर्ग अधिक एन वर्ग बरोबर नाही एम वर्ग. आणि मग म्हटलं असतं पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाने त्रिकोण हा काटकोन त्रिकोण नाही म्हटलं असतं. कळतंय का. काटकोन त्रिकोणच नाही म्हटल्यानंतर कोणता कोण नव्वद होण्याचं कारण आहे का नाही. अशा पद्धतीने आपण प्रमेयाचा व्यत्यास वापरू शकतो. पहा 2.1 मध्ये तुम्हाला 5-6 गणित दिलेले आहेत. त्यातलं एक गणित घेतो मी फक्त 10 24 27. तुम्हाला विचारले की हा पायथागोरस प्रश्न असा आहे बघा. खाली त्रिकोटापैकी पायथागोरसचे त्रिकोट कोणते आहेत ते सकारण लिहा. पायथागोरसचे त्रिकोट ओळखायचे किंवा
ह्या जर त्रिकोणाच्या 3 बाजू असतील तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल काय, यासाठी सुद्धा हे वापरलं जातं. बघा बरं का, मग सोपं आहे बघा. याला ए म्हणा, याला बी म्हणा आणि याला सी म्हणा. ए वर्ग 10 चा वर्ग 10 गुणिले 10 100. बी चा वर्ग 24 चा वर्ग 24 गुणिले 24 576. सी चा वर्ग 27 चा वर्ग 27 गुणिले 27 वर्ग पाठ पाहिजे. 7 7 49 7 गुणिले 14 18 729. झालं का. आता मला वाटतं मोठी संख्या म्हणजे 2 लहान झाले. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 100 अधिक 576 म्हणजे हे झालं 676. तिसरं एक काल आहे का, आहे का सारखं, नाही, बरोबर नाही. 729 म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर नाही. कोण आहे 729? सी वर्ग. पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाने दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. म्हणजे दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. हे काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत का, हा काटकोन त्रिकोण होईल का हे बघायचंय ना. यासाठी पद्धत झाली सिस्टमॅटिक इथपर्यंत. पण आताच मी गणित जे वाचलं ते कसं वाचलं होतं, पायथागोरसचं त्रिकोण कोणतं आहे ते सकारण लिहा. आता हे पायथागोरसचं त्रिकोण आहे का नाही बघायचं. इथपर्यंत आलो की नाही आपण, आलं की नाही. मी तर लिहायचं हे व्यत्यास नाही लिहायचं चालेल. इथं डायरेक्ट म्हणायचं दिलेलं त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट नाही. किंवा तुम्ही असं लिहिलं पायथागोरसच्या व्यत्यासाने दिलेलं त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट नाही. त्रिकोण विचारलं तर त्रिकोण नाही म्हणायचं आणि त्रिकूट विचारलं तर त्रिकूट नाही म्हणायचं. आणि समजा इथं सारखं आलं असतं बेरीज 729 झाली असती तर पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाने दिलेलं त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे म्हटलं असतं, किंवा दिलेलं त्रिकूट हे पायथागोरसचं त्रिकूट आहे म्हटलं असतं. शेवटची ओळ बदलायची फक्त. जमेल का. ओके. आता पान नंबर सगळ्यांनी बघायचं बघा. पान नंबर 1 मध्ये 36 वर त्यातलं उदाहरण नंबर 1 मी मागाशी समजून सांगितलं. उदाहरण नंबर 3 आपण सोडून घेतलंय. उदाहरण नंबर 5 पण सोडून घेतलं. उदाहरण नंबर 6 पण सोडून घेतलं. आता प्रश्न संच मध्ये सराव संच 2.1 मध्ये पहिलं जे गणित आहे की खालील त्रिकुटापैकी पायथागोरसचं त्रिकूट कोणतं ते सकारण लिहा. हे गणित आहे बघा. इथे त्यातलं घेतलेलं आहे 5वं गणित इथे सोडून दिलंय. उरलेले तुम्हाला ते 6 पैकी 5 असे सोडवायचे. फक्त काळजी काय घ्यायची, इथं जर बेरीज आली ही सारखी तर इथं उभी रेघ नाही वाढायची. इथं बरोबर येईल तसं आहे उत्तर येईल. पायथागोरसचं त्रिकूट आहे. ओके. आता त्यातलं दुसरं गणित आहे. दुसरं इथं मी आकृती काढलेली बघा. सोडून दिलेलं पान नंबर 36 वर. पहा बरं का 36 वर चाललं आपण. काय आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये एडी लंब बीसी. ओके, लंब आहे. त्यानंतर कोण C45 बघा. हा C45 दिलाय. पुढे बीडी 5 दिलाय. ओके, बीडी 5. AC 8/2 दिलाय. ओके. आणि एडी आणि बीसी काढायला सांगितलं बघा. एडी आणि बीसी. आकृतीचं नीट निरीक्षण करा. हा 90 आहे, हा 45 आहे, म्हणजे हा कोण किती असेल 45. मग मी त्रिकोण एडीसी मध्ये म्हणतो. बघा त्रिकोणात माप कोण सी 45, एडीसी 90 म्हणून डीएसी उरलेला कोण. मग त्रिकोण एडीसी हा 45 होईल ना. त्रिकोण आहे बरोबर. 45 बाजू कोणती बघा. ही पण आहे एडी आणि डीसी.
एडी बरोबर डीसी कशी असते 45 बाजू एक छेदर मधून कर्णाच्या काटकोनी समोरची बाजूला कर्ण म्हणतात म्हणजे कोण एसी 45 कोणासमोरील बाजू यातलं काय माहिती तुम्हाला बघा बरं 8 वर्ग म्हणतो कोण येतो एसी एडी पण मिळाला आणि डीसी पण मिळाला एकक दिलेलं आहे का नाही दिलेलं आहे मी तर काय म्हणणार एकक हा आला 8 हा आला 8 आता मला सांगा तुम्हाला एडी काढायचं सांगितलं एडी आले 8 बीसी काढायचे काय विचारले बघा बरं बीसी बरोबर काय दिलं बीडी आधी का डीसी हा डी 5 अधिक 8 सोडू शकाल का म्हणजे मी दिलं आहे तर सोडू सगळं पाहून लिहायचं तर काय करायचं समजून घ्यायचं ऐकायचं व्यवस्थित पाहायचं न बघता सोडवायचा प्रयत्न करायचा त्यामध्ये चौथे एक लिहिले बघा काय ते पहा PQRS Z10Y8 XYZ भरपूर दिलेले बघा PQR मध्ये PQR 90° त्यानंतर QS लंब PR आणि XYZ च्या किमती काढा आता बघा समोरासमोर काटकोन म्हणजे मला 2 प्रमेय आठवले पाहिजे काटकोन त्रिकोणाची समरूपता आणि भूमिती मध्याचा प्रमेय हा भूमिती मध्ये होईल या दोघांच्या गुणाकार इतका असेल मला सांगा 2 तुकडे दिलेले आहेत ना मी लगेच म्हणतो ना त्रिकोण PQR मध्ये काय दिले मापकोन PQR 90 आणि QS लंब PR म्हणून QS चा वर्ग बरोबर PS गुणिले SR भूमिती मध्याच्या प्रमेयाने चला किती भरूया हा 10 हा 8 2 बार वर्गमूळ घेऊन पाच वर्गमुळात सॉरी 16 चा वर्गमूळ 4 आहे हे वर्गमुळात 5 असाच हे आलं बघा वर्गमुळात 80 किंवा काटकोन त्रिकोणाची समरूपता वापरून हा छोटा त्रिकोण हा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण समरूप आहे त्याने पण सोडू शकतो पण कशाला आपण त्याच्या हा काटकोन त्रिकोण आहे 2 बाजू माहिती आहे तिसरी बाजू काढता येईल ना मग त्रिकोण PSQ सॉरी हा काटकोन त्रिकोण आहे पायथागोरसच्या प्रमेयाने सांगा कर्ण कोण आहे PQ चा वर्ग बरोबर PS चा वर्ग अधिक QS चा वर्ग 10 चा वर्ग हा Z चा वर्ग आहे बरोबर आहे का QS x आहे ना Z चा वर्ग हा 10 चा वर्ग आणि QS किती आला आहे QS म्हणजे किती x ना 4 वर्गात 5 4 वर्गात 5 आहे ना आता परत त्याचा वर्ग करायला आपल्याला त्रास होईल म्हणजे किती वर्गात 80 100 वर्गमूळ जाईल बघा दो बा वर्गमूळ घेऊ बघा बरं का बेरीज केली फक्त वर्ग घेतल्यावर हा वर्ग निघून जाईल वर्गमूळ घेतल्यावर बरं का दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन वर्ग निघून गेला हे वर्गमुळात गेलं पण याची फोड होते बघा त्याचे अवयव पाडायचे अवयव किती कोणी कोणी भाग जातो तर 36 गुणिले 5 होते बघा हा 36 बाहेर आल्यावर 6 होईल
हे ज्याला समजलं नाही त्याने असं करायचं बघा. वर्गमुळात 180 2 गुणिले 90 2 गुणिले 45 9 गुणिले 5 9 म्हणजे 3 गुणिले 3. हा दोघातला एक जण बाहेर आला, या दोघातला एक जण बाहेर आला. वर्गमुळात कोण राहिलं 5 बेत्रिक 6 वर्गमुळात 5. आता हा छोटा त्रिकोण आहे QSR, त्रिकोण QSR हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयाने सांगायचं कर्ण कोण आहे? QR वर्ग QS वर्ग आणि SR वर्ग. QR वर्ग म्हणजे Y चा वर्ग, हा कितीचा वर्ग होईल? 4 वर्ग 5 म्हणजे ती वर्ग 80 ना. आणि SR किती आला आहे? दिलेला आहे 8 चा वर्ग. वर्गमूळ केल्यावर राहील 80, हे होईल 64. दोघांची बेरीज होईल 100. तो वर्गमूळ घेऊन वर्ग निघून गेला, हे वर्गमुळात येईल. दोघांची बेरीज दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, हे वर्गमुळात गेलं. कशाचा वर्ग आहे हा? 12. उत्तर लिहून टाकायचं मग. x बरोबर, y बरोबर आणि z बरोबर. तिन्ही किमती काढल्यात आपण. खूप सोपं गणित, त्याच्यामध्ये असं विशेष असं काहीच नाहीये, सहज सोडू शकाल असे हे गणित आहे. 7वं गणित सोडून दिलेलं, पान नंबर 38 वरच. पहा 7वं गणित काय आहे त्याच्यामध्ये. गणित वाचतो बघा मी. त्रिकोण ABC मध्ये AD लंब BC सिद्ध करा. AB वर्ग अधिक CD वर्ग बरोबर BD वर्ग अधिक AC वर्ग. खूप सोपं आहे पहा, याच्यामध्ये असं विशेष असं काही नाहीये. तुम्ही जर नीट पाहिलं, AB वर्ग पुढे शोधा बरं. AB चा वर्ग, तेव्हा ही बाजू आहे AB, या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. म्हणजे त्रिकोण ABD मध्ये हा काटकोन त्रिकोण आहे. किंवा त्रिकोण ABD मध्ये नंबर 1 AB वर्ग बरोबर बघा, AB वर्ग बरोबर ह्या बाजूचा वर्ग AD वर्ग अधिक BD वर्ग. पायथागोरसच्या प्रमेयाने. CD वर्ग पुढे शोधा बरं. CD वर्ग ह्या त्रिकोणाची बाजू आहे, म्हणजे तुम्हाला ह्या त्रिकोणात पायथागोरस घ्यावा लागेल. इथं काटकोन आहेच आहे. मग त्रिकोण ADC मध्ये सांगा बरं पायथागोरसचा प्रमेय काय होईल? काटकोनासमोरची बाजू AC चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक CD चा वर्ग. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, कोणती? इथे एक AD वर्ग आहे बघा, हा नाही इथं प्लस. बाकी तो चौघा पण आहेत पहा, AB आहे, BD आहे, AB आहे, BD आहे, CD आणि AC. याचा काटा काढायचा आहे, याला इथंच ठेवा असा, याला इकडे आणा. हा जागेवर ठेवला AD वर्ग, हा इकडे वजा होईल AC वर्ग वजा CD वर्ग. विधान 2 वर्ग. कळली काय रे? मला याला काढून टाकायचंय, म्हणून याची किंमत याला इकडे घेतलं. आता हा जो AD वर्ग आहे, हे दोघं जण बाजूला किती टाकायची? 1 मध्ये. याला उचलायचं आणि ठेवायचं. बघा बरं, AB वर्ग याच्याऐवजी AD वर्ग हे दोघं टाकायचे. AC वर्ग वजा CD वर्ग अधिक BD वर्ग. काय केलं मी? 3 ची किंमत 1 मध्ये टाकली, म्हणजे विधान 1 व 3 वरून ही किंमत उचलली इथे टाकली. फक्त आवाज ऐकून आल्यावर अधिक होईल. आणि इकडे काय राहील? AC वर्ग अधिक BD वर्ग. विधान मला वाटतं बघा, हे आलं बघा, AB वर्ग अधिक CD वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BD वर्ग.
इथं पायथागोरस वापरला नंबर 1, इथं पायथागोरस वापरला नंबर 2. फक्त एडी वर्ग याला इकडे नेलं, एडी वर्ग तसंच ठेवला आणि ही किंमत जी आहे ही इथं टाकली एडी वर्गाची. बाकी हे सगळं तसंच लिहिलं. डायरेक्ट उत्तर आलं. पहा 2.1 मध्ये मी आता सांगितलं की पहिला प्रश्न तुम्ही सोडू शकाल. एक गणित मी घेतलेलं आहे. दुसरा प्रश्न पहा. दुसऱ्या प्रश्नामध्ये भूमिती माध्याचा प्रमेय सहज वापरू शकाल. 9 चौक 36 दोन्ही बाजू वर्गमूळ घ्या. तिसरा प्रश्न समजून सांगतो बघा. तिसऱ्या गणितामध्ये हे असं आहे, नीट लक्ष द्या. 10, 8 आणि क्यू इथं काटकोन आहे, इथं बी काटकोन आहे. पहा बरं का, QR काढायचे. QR QR मला सांगा QR म्हणजे काय बरोबर काय? QR बरोबर काय अधिक काय? QM अधिक MR म्हणजे QR. म्हणजे QM माहिती. आता MR काढायचे फक्त. समोर समोर काटकोन आहे का? समोर समोर काटकोन आहे म्हणजे भूमिती माध्याचा प्रमेय. PM चा वर्ग बरोबर आहे का? 2 तुकड्यांचा गुणाकार QM गुणिले MR. काय कारण लिहिणार? भूमिती माध्याच्या प्रमेयाने. इथे PM किती बघा? 10 चा वर्ग QM 8 गुणिले MR. 10 चा वर्ग 10 गुणिले 10. हा गुणिले 8 काय होईल? इकडे आल्यावर भागिले होईल. संपलं. 2 पंचे 10, 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 दुणे 4, 25/2. 25 ला 2 ने भागा. 2 1 2 दुणे 4, 0 घातला, पॉईंट दिला. 2 पंचे 10. MR मिळाला. आता म्हणा QR बरोबर QM अधिक MR 8 अधिक. आता बघा बरं का, इथं पॉईंट नाहीये. 8.0 पॉईंट खाली पॉईंट 5. पॉईंट खाली पॉईंट मांडून बेरीज करायची आहे. काळजीपूर्वक करायची अपूर्णांकाची बेरीज. चौथं गणित पहा बरं. 30 60 90 चा प्रमेय. तुम्ही प्रयत्न करा त्याला. 5वं पहा. 5वी कृती आहे. तुम्ही पुस्तक समोर ठेवा. मी कृती सांगतो पहा तुम्हाला. बघा काय अडचण येते का कृतीमध्ये. काटकोन आहे, 2 बाजू सारखे आहेत म्हणजे हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोण हा 45 45 90 चा त्रिकोण असतो. म्हणजे हे कोण काय झाले? 45 45 झाले. डोक्यात ठेवा. हे मी तुम्हाला 45 45 90 चा जो प्रमेय झाला त्यावेळेस सांगितलं होतं. पहा आता AB बरोबर TC म्हणता येते आणि बरोबर चौकोन म्हटलाय. मला वाटतं तुम्हाला दिलेलं आहे आकृतीमध्ये. इथं काही कारण पक्ष. आता विचारलं कोण BAC. BAC किती असते सांगा? 45. सांगा आता 45 हा बी 45 असेल. 45 कोणाची बाजू? AB बरोबर 45 कोणाच्या बाजू? 1/2 गुणिले कर्ण कोण? AC. बरोबर का? 45 कोणासमोरील बाजू. काय दिले तुम्हाला? AC दिलेली. बरोबर आहे का? बघा आता कृती आहे ही. जिथे बघा गरज आहे तिथं चौकोन, याला चौकोन आहे बघा. त्यानंतर याला चौकोन आहे बघा. आता इथे त्यांनी वर्गमूळ 8 कसा लिहिला माहिती का? वर्गमूळ 8 म्हणजे 4 दुणे 8. 4 चा वर्गमूळ 2 आहे. बाहेर 2 आणि हा वर्गमूळ 2 म्हणजे त्याला असं लिहिलंय. मग याला चौकोन आहे. परत सांगा बरं काय कॅन्सल होईल? वर्गमूळ 2 कॅन्सल होईल. उत्तर किती? 2. किती? 2. त्यानंतर 7वं गणित बघा. 7वं सेम गणित झालंय म्हणून समजून सांगतो. सातव्या गणितामध्ये बघा परत
BF E हा 12 आहे, हा 8, GD 8 आहे, GD 8 आणि FG 12 आहे बघा. तुम्हाला विचारलं EG FD सेम गणित झाले आपलं बघा. सेम वर्गमध्ये 80 आलं होतं बघा. एकाची किंमत XYZ ची किंमत काढा. मागचा तुम्ही याच व्हिडिओ मला वाटतं मागचं बघा तुम्ही. आता बघा हा 12 आहे, हा 8 आहे, म्हणजे हा तुकडा मिळेल तुम्हाला भूमिती मध्याच्या प्रमेयाने. बघा समोर समोर काटकोन आहे की नाही, 2 प्रमेय आठवले पाहिजे. मग GF चा वर्ग बरोबर DG गुणिले G भूमिती मध्याच्या प्रमेयाने. याची किंमत आहे 12 चा वर्ग 8 गुणिले G. वर्ग करतच नाही बघा, 12 गुणिले 12 म्हणतोय आणि हा गुणिले 8 काय झाला भागिले 4 त्रिक 4 गुणिले बेस सख्ख 12 आला का तुकडा. मग त्रिकोण EGF मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने कर्ण EF चा वर्ग बरोबर याचा वर्ग अधिक याचा वर्ग 30 24 अधिक 144 30 24 आणि 144 होईल. बेरीज करा, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या, EF मिळेल. इथं याचा वर्ग अधिक याचा वर्ग बरोबर याचा वर्ग होईल DF वर्ग. पायथागोरसचा प्रमेय DGF मध्ये DF चा वर्ग बरोबर 8 चा वर्ग 64 याचा 144 144 आणि अधिक 64. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. 208 ची फोड करा. हा 2 बाहेर आला, यातला एक 2 बाहेर आला. याचं उत्तर येईल 4 वर्गमूळ 13. असं होईल बघा. याची फोड ही सोपी पद्धत सांगितली तुम्हाला मी, त्या पद्धतीने हे उत्तर आलं. ज्याला हे जमणार नाही ना त्याने असंच ठेवायचं वर्गमूळ 208, पुढे जायचंच नाही. हे कळलं का. भूमिती मध्याचा प्रमेय वापरला, आधी सोडून दिलं मी. भूमिती मध्याचा प्रमेय वापरला, हा 8 राहिला. याच्यात पायथागोरस वापरला, हा मिळाला कर्ण आहे. आणि ह्या त्रिकोणात पायथागोरस वापरला, हा कर्ण आहे. संपलं. त्यानंतर एक छोटं गणित आहे पहा. चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्याची बाजूची लांबी व परिमिती काढा. चौरसाचं कर्ण आहे, चौरसाचं दिलं गणित. खरं तरी आपल्याला 45 90चा प्रमेय वापरायचा आहे, पण नाही, मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे. चौरसाचं जे गणित आहे, चौरसाचा कर्ण पहा. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमूळात 2 गुणिले बाजू. हे सूत्र आहे ना, हे वापरायचं. तुम्हाला आता दिलंय बघा. चौरसाचं कर्ण 10 सेंटीमीटर आहे, तर त्याची बाजू आणि परिमिती काढायची. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू आहे बघा, सूत्रपाठ पाहिजे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, म्हणजे त्याला आपण बाजूचा वर्ग म्हणतो. कर्ण दिलाय बघा तुम्हाला, आपण कर्ण सूत्र वापरतो. चौरसाचा कर्ण वर्गमुळात 2 गुणिले बाजू, कर्ण जागेवर भरा 10. हा गुणिले वर्गमुळात 2 भागिले होईल बघा. इकडून दिलं फक्त बाजू बदलून, खाली वर्गमुळात 2 आलं ना, छेदाचं परिमेयकरण करायचं, त्यानेच गुणायचं, त्यानेच भागायचं. वर 10 वर्गमुळात 2, खाली वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 4 होईल. म्हणजेच किती 2 होईल. हे किती लोकांना कळलं बघा बरं. 10 भागिले वर्गमुळात 2 आहे, मला वर्गमुळात 2 हाकलून द्यायचंय. त्याला छेदाचं परिमेयकरण करा म्हणतात. गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, मग 10 वर्गमुळात 2 राहिलं वर, खाली आलं 2. 2 ने फक्त बाहेरच्याला भागायचं, आतल्याला भागायचं नाही. 5 वर्गमुळात 2 CM किंवा सेमी म्हणा. तुम्हाला काय काढायचं सांगितले, प्रश्न काय आहे. चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे,
उदाहरण पान नंबर 39 वरच 8वं गणित आहे बघा. 8वं नाही, सॉरी 6वं. कळलोय? 5 वर्ग मला 2 बाजू येते का लक्षात? नाही. सरळ सरळ बघा, सूत्र वापरलं मी फक्त. हे सूत्र कर्ण टाकला, भागिले आलं, चराचं परिमेयकरण केलं, बाजू आली. आता मला काय काढायची? परिमिती काढायची. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू आहे 5 वर्गमुळात 2. वर्गमुळ तसं राहील, बाहेरच्यांचा गुणाकार करा. 4 पंचे 20. संपलं. साधं सोपं गणित आहे. जर तुम्हाला चौरसाची बाजू 10 सेमी आहे तर कर्ण व परिमिती काढा म्हटलं तर हे सोपं आहे. चौरसाचा कर्ण वर्गमुळात 2 गुणिले बाजू. बाजू 10 दिली बघा. आला का कर्ण? आणि चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. बाजू 10 दिलेली आहे. इतकं सोपं आहे. सरळ सरळ सूत्रात फक्त किमती भरायच्या. बाजू दिली असेल तर, पण आपल्याला ह्या कर्ण दिलेलं आहे. मग कर्णाच्या जागेवर कर्ण भरला आणि मग आपण हे सोडवलेलं आहे. कर्णाच्या जागेवर कर्ण हे छेदाचं परिमेयकरण महत्वाचं आहे. याच्यामध्ये वाटलं तर मी अजून एक गणित घेतो. चौरसाचा कर्ण 8 वर्गमुळात 2 आहे तर त्याची बाजू व परिमिती काढा. चौरसाचा कर्ण वर्गमुळात 2 गुणिले बाजू. चला, कर्णाच्या जागेवर 8 वर्गमुळात 2. हा गुणिले भागिले होईल बघा. हे कॅन्सल होते. बाजू 8 आली, परिमिती 4 गुणिले बाजू. 4 गुणिले 8, 8 चौक 32 सेमी. बोलता बोलता मी याची किती गणित घेतली? 3 गणित घेतलेली आहे. येते का लक्षात? ही गणित वहीत लिहायची आहेत. आता अजून एक गणित घेतो. आयताची लांबी 35 आणि 12 सेंटीमीटर दिलेली आहे, लांबी आणि रुंदी. तर त्या कर्णाची लांबी काढायची बघा. आयताची पहा, आपण वेगळं गणित घेऊ. आयताची लांबी व रुंदी 24 व 7 सेमी आहे. त्याच्या कर्णाची लांबी काढा. बघा, लांबी किती आहे त्याची? 24. रुंदी किती आहे? 7. किंवा इकडून घ्या 7. आणि त्याच्या कर्णाची लांबी काढायची. त्याचा कर्ण हा आहे असा. चौकोन ABCD हा आयत आहे, दिलाय ना तुम्हाला. आयत आहे म्हणजे प्रत्येक कोण काटकोन असतो, म्हणून मापकोन B बरोबर 90 अंश घेतो. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. बघा बरं, त्याला विसरून जा. ABC काटकोन त्रिकोण आहे. हा त्याचा कर्ण आहे काटकोन त्रिकोणाचा. पायथागोरसचा प्रमेय वापरता येईल का? पायथागोरसच्या प्रमेयाने AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग सोडवा, तुम्हाला AC मिळेल. AC चा वर्ग बरोबर 625 येईल. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. AC वर्गमुळात 625. वर्ग गेला, हे वर्गमूळ आला. हे 25 चा वर्ग आहे. AC आला. AC म्हणजे काटकोन त्रिकोणाचा बी कर्ण आहे ना, आयताचा पण तो कर्ण आहे. संपलं गणित. ठीक आहे, थांबूया.